नमस्कार, मी अश्विनी शिंदे, डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळसंदे येथून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना मला इंटर्नशिप करायची होती. त्यासाठी मी विज्ञान आश्रमामध्ये ॲप्लिकेशन केलं. त्यामध्ये मला विज्ञान आश्रमामध्ये आल्यानंतर DIC विभागामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. या इंटर्नशिपमध्ये मला गॅसिफायर या प्रोजेक्टवर वर्क करण्यास सांगितले. जेव्हा मी गॅसिफायरवर वर्क करण्यास सुरू केलं तेव्हा मला कळालं की थेरॉटिकल नॉलेज जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटतं की बाबा हा प्रोजेक्ट 2-3 दिवसात आपण पूर्ण करू शकू, पण ते तसं नसतं. मला जवळजवळ महिन्याभराचा कालावधी लागला जेव्हा गॅसिफायरची SOP तयार झाली. पण SOP तयार करताना मला खूप अडचणीचा सामना करावा लागला, जेणेकरून माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि संयम तयार झाला. याच गोष्टींचा वापर मी पुढील भविष्यात नक्कीच करेन. माझ्या गॅसिफायर प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर गॅसिफायर म्हणजेच ही एक गॅसिफिकेशन प्रोसेस असून यामध्ये जैविक इंधन म्हणजेच लाकूड आणि कृषी अवशेष यांचं बर्निंग करून ते प्रोड्युसर गॅसमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि या प्रोड्युसर गॅस बर्न करून तो आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो. तर प्रोड्युसर गॅस का वापरायचा? कारण आजकालच्या वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये LPG गॅस सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नसतो. निसर्गामध्ये आढळणाऱ्या झाडांची जो कृषी औषधे असतात त्याचा बर्निंगसाठी उपयोग योग्य पद्धतीने व्हावा, जेणेकरून LPG गॅसवर अवलंबित्व कमी करण्यात येण्यासाठी गॅसिफायर मॉडिफिकेशन हे करणं गरजेचं आहे. यासाठीच गॅसिफायर प्रोसेसमध्ये मुख्यतः ऑक्सिडेशन करून त्याचं पायरोलिसिस केलं जातं, जेणेकरून हवेच्या माध्यमातून ऑक्सिजन देऊन त्याचं कमी कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोड्युसर गॅस तयार केला जातो. या गॅसिफायरमध्ये 2 क्रायटेरिया असतात. एक म्हणजे लेस फ्युअल प्लस लॉट एअर, सेकंड वन लॉट फ्युअल प्लस लेस एअर. या दोन्ही कॉम्बिनेशनद्वारे आपण प्रोड्युसर गॅस तयार केला जाऊ शकतो.